कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, दिव्या थांब। ओके मांजा काय लाटांचा आवाज येतोय। तुला आला हो मग वाळू का नाही लागत आहे पायाला? नाही काय काय आहे, आशूला पाण्याची भीती वाटते म्हणून आपण लाटांपासून थोडं लांब आहोत, पण आशू तुझ्या खूप जवळ आहे। हा तू ऐक ना माझं, थांब ना इथे। नाही शिवा, आशू येणार। हा पण आशू येईपर्यंत ही डोळ्यावरची पट्टी काढायची नाही। मला माझी जबाबदारी संपली, तुला इथे आणायची जबाबदारी माझी होती। आता मी चाललो, तुझ्या हात इथे ठेव, तुम्हाला प्रायव्हसी द्यायची आहे। मजा करा मजा करा। माझा ऐक ना, माझा ऐकू घे। काही ऐकायचं नाही। चल. आशू सोड, अरे तू का आलायस इथे? मारू द्यायचं होतंस मला। हे काय? तू ही चिठ्ठी वाचलीस? आशू ही तुझ्यासाठी नव्हती, ही शिवासाठी होती। ही तू दिलीस ना मला, पण शिवासाठी होती आणि तू मुद्दाच नाहीये। काय लिहिलंय याच्यात? आशू मी आज जोडते, मला नको विचारूस हे सगळं, मला तुला काहीच सांगता येणार नाही। असं कसं? हे बघ, आजवर मी तुला काहीच सांगितलं नाही, पण यापुढे मला माझ्या बहिणीचं सुख सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। हे नवीनच आहे। असं काय झालंय तुला की तू तिकडे चालली होतीस? मी नाही सांगू शकत आशू तुला, तू भोळा आहेस रे, तुला खूप त्रास होईल। एक मिनिट प्लीज, माझ्यावर नको घेऊस। काय झालंय मला सांग। आशू तू प्लीज मला फोर्स नको करूस। दिव्या मला सांग। मी नाही सांगू शकत अरे तुला, जर तुला हे सगळं कळलं ना, तुला खूप त्रास। अगं मग तू चिठ्ठी का दिलीस मला? शिवाला का नाही दिलीस डायरेक्ट जाऊन? माझ्याकडे आलीस ना चिठ्ठी द्यायला, आता सांग। मला जाणून घ्यायचंय सगळं, मला सांग। काय करू आशू, माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय रे। असं काय अन्याय झालाय का तुझ्यावरती? तुझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय? मला सांग हे काय आहे? दिव्या बोल। तुला ऐकायचंय? हो। ठीक आहे मग ऐक। हेच माझ्या नशिबात लिहिलं असेल तर मी सगळं तुला सांगून मरेन। बोल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।